नमस्कार. बऱ्याच जणांच्या पाठीच्या कण्यामध्ये लवचिकताच नसते आणि बॅक खूप स्टिफ असते. त्यामुळे काय होतं की बॅकवर्ड बेंडिंगची जी योगासनं आहेत ती आपल्याला जमत नाहीत. म्हणजे आपल्याला पाठीच्या कण्याला मागे वळवता येत नाही आणि म्हणूनच आज मी खूप सोपी योगासनं दाखवणार आहे, जी योगासनं केल्यामुळे तुमची बॅकवर्ड बेंडिंग जी आहे ती इम्प्रूव्ह होत जाईल. चला तर सुरुवात करूया. पहिला जो स्ट्रेच आहे तो आपण भिंतीच्या आधाराने करायचा आहे. पायामध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे. दोन्ही हात असे भिंतीला लावायचे आणि हळूहळू पाठीच्या कण्याला वाकवायचं आहे. आता हा जो ताण आहे तो मी भिंतीपासून जरा जास्त लांब राहून केलेला आहे. तुम्ही जरा अधिक जवळ जाऊन सुद्धा हा स्ट्रेच करू शकता. छाती भिंतीला लावून, हनुवटी भिंतीला लावून आणि हात पूर्ण पाखेपासून बोटांपर्यंत भिंतीला लावून आपल्याला हा बेंड करायचा आहे. आता आपण पुढचा ताण बघूया. खाली बसायचं आहे, साधी मांडी घालायची आणि एक हात भिंतीवर ठेवायचा आहे, मग दुसरा हात आता दोन्ही हातांनी भिंतीला ढकलायचं आहे, जेणेकरून तुमची छाती पुढे जाईल आणि मान मागे सोडून द्यायची. रिलॅक्स. आता ज्यांची पाठीच्या कण्याची लवचिकता जास्त नाही आहे त्यांनी हळूहळू करा. पुढचा ताण बघूया. ही एक्सरसाइज करायची आहे. खाली बसून दोन्ही हात जे आहेत ते असे मांड्यांवर ठेवायचे आहेत आणि छाती बाहेर ताणायची, मान मागे, परत पाठीला पोक काढायचं आहे. 1 2 3 4. श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. 5. रिलॅक्स. आता दोन्ही हात असे बाजूला ठेवायचे आहेत आणि मान वर घ्यायची, छाती बाहेर ताणायची. रिलॅक्स. आता मी जे काही प्रकार सांगितले त्या सगळ्यामध्ये तुमच्या सर्वायकलला आणि थोरॅसिक भागाला खूप चांगली बेंडिंग मिळते. काही जण काय आहेत की स्टिफ कुठून असतात, मानेतून असतात, तर काही जण लोअर बॅकमधून असतात. त्यामुळे धनुरासन किंवा चक्रासन ही आसनं करताना काही जणांना मानेतून बेंड करता येतो पण लोअर बॅकमधून करता येत नाही, किंवा लोअर बॅकमधून येतो तर मानेतून करता येत नाही. तर संपूर्ण पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी ही सगळी योगासनं आहेत. पुढे आपण अजून सोपा प्रकार बघूया. मार्जर आसन. पाठीच्या कण्याला बेंड करायचं आहे. 1. पुन्हा पोक काढायचं. 2. होल्ड करायचे थोडा वेळ. रिलॅक्स. आता आपण भुजंगासन पाहणार आहोत. बघा, पोटावर झोपायचे, दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला ठेवायचे, हनुवटी सर्वप्रथम खाली ठेवायचे. त्यानंतर हळूहळू पाठीच्या कण्यावरती लक्ष देत श्वास घ्यायचा आणि वर बघायचं. श्वास सोडून द्यायचा. जसजशी तुमची पाठीच्या कण्यातली लवचिकता वाढेल तसं तुम्ही या आसनामध्ये अजून बेंड करू शकता. भुजंगासन. पाठीच्या कण्याची लवचिकता कशी आहे? सर्वायकल, थोरॅसिक, लंबार या सगळ्याच भागांमधून झाली पाहिजे. पण काही जण जेव्हा भुजंगासन करतात तेव्हा त्यांची कंबर वर राहते. याचं कारण काय आहे की तुमची लोअर बॅक जी आहे ती स्टिफ आहे, तर लोअर बॅकमधून बेंड होत नाही. थोरॅसिक जो भाग आहे तो जास्त एक्सपांड होत नाही, त्यामुळे आपल्याला जास्त बॅकवर्ड बेंडिंग करता येत नाही. आणि म्हणूनच मी आधीचे जे प्रकार सांगितले आणि आत्ता आपण भुजंगासन बघितलं ते खूपच फायदेशीर ठरतं. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला पाठीवर झोपायचं आणि कंधर आसन करायचे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे, खांदे तुमचे जमिनीला लागलेले असावेत आणि कंबर वर घ्यायची. श्वास घ्यायचा, श्वास सोडून कंबर उचलायची. आपल्या कुवतीनुसार आपण कंबर वर उचलायची आहे. आपल्याला जमेल तेवढीच कंबर उचलायची आहे आणि श्वास सामान्य ठेवून थांबायचा आहे.
जशी पाठीच्या कण्याला लवचिकता महत्त्वाची आहे तशी सुदृढतासुद्धा महत्त्वाची आहे. जर पाठीचा कणा बळकट आणि सुदृढ नसेल तर आपल्याला बॅकवर्ड बेंडिंग करताना किंवा कुठलंही आसन करत असताना पाठीच्या कण्याचा वापर हा करावाच लागतो आणि एकदम आपण जर तो प्रकार केला तर लचक भरू शकते किंवा कंबर दुखू शकते. तर असे प्रकार होऊ नये, इंजुरी होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून पाठीच्या कण्याला बळकट करणारी योगासनं पण घेतलेली आहेत. त्याच्यातलंच हे कंधर आसन. रिलॅक्स, विश्रांती. आता आपण अजून 2 सोपे प्रकार बघणार आहोत. पहिलं म्हणजे मत्स्यासन. मी इथे या रोलचा वापर करते, पण तुमच्या घरी जर लोड असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. हा जो रोल आहे तुम्ही तुमच्या छातीच्या मागचा भाग म्हणजे हा जो थोरॅसिक भाग आहे त्या भागाच्या ठिकाणी ठेवायचा आहे. बघा असा, आणि दोन्ही हात मागे घेऊन जायचे. हे आहे मत्स्यासन. यामुळे तुमच्या सर्वायकल आणि थोरॅसिक भागामध्ये पाठीच्या कण्यातले जे मणके आहेत त्यांना खूप चांगली लवचिकता मिळेल आणि रक्ताभिसरणसुद्धा सुधारेल. खरं जे मत्स्यासन आहे जे आपण विदाऊट सपोर्ट करतो ते या पद्धतीने. पण स्टिफनेस असल्यामुळे आपण या रोलचा वापर केला. शेवटचा प्रकार आता बघूया. यामध्ये आपण हा जो रोल आहे तो कमरेच्या जरासं वर ठेवून हळूहळू मागे जायचं आणि थोडासा रोल परत खाली घ्यायचा आणि कमरेच्या इथेच ठेवायचा आणि मग पाय फोल्ड करून हात खाली ठेवायचे आणि तुमच्या या ओटीपोटाच्या भागाला खालच्या दिशेने ढकला. याने काय होईल, तुमचा जो लोअर बॅकचा जो स्टिफनेस आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. या पद्धतीने आपण हा प्रकार करायचा आहे. मला आता लोअर बॅकमध्ये खूपच चांगला ताण येतो आहे. आता बघा, मी ही सगळी योगासनं केल्यामुळे माझ्या पाठीच्या कण्यामधली लवचिकता खूपच चांगली वाढलेली आहे. त्यामुळे मी पटकन आता चक्रासन करू शकते किंवा धनुरासन करू शकते, कपोतासन करू शकते. बघा, ही सगळी योगासनं केल्यानंतर पाठीच्या कण्याची लवचिकता आपल्याला वाढवता येऊ शकते. त्यामुळे दररोज या आसनांचा सराव करा. पाठीचा कणा म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा पिलर आहे आणि तो भक्कम असलाच पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला त्याची लवचिकतासुद्धा वाढवता आली पाहिजे. म्हणून ही योगासनं आज मी सांगितली. ज्यांची बॉडी स्टिफ आहे, ज्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये लवचिकता नाही आहे ते लवचिकता मिळवू शकतात. ज्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये बळकटता नाही आहे ते बळकटतासुद्धा मिळवून घेऊ शकतात. तर दररोज ही योगासनं करा, फिट राहा, सुदृढ राहा.